माय माऊली नमस्कार. आज आपण तीर्थक्षेत्र वरती तीर्थश्राद्ध म्हणजे काय, तीर्थश्राद्ध का करतात त्याची माहिती समजून घेऊया. शास्त्रानुसार अभिवाचनातून प्रयाग, वाराणसी, गया, रामेश्वर, केदारनाथ, बद्रीनाथ, पुष्कर, जगन्नाथपुरी, त्र्यंबक इत्यादी महाक्षेत्री गेल्यावर करण्यात येणाऱ्या श्राद्धास तीर्थक्षेत्र श्राद्ध असे म्हणतात. याखेरीज ज्यावेळी बृहस्पती गुरुप्रह विविध राशींना जातो त्यावेळी राशी परत्वे परमपावनी गंगा विविध स्थानी विविध नद्यांमध्ये प्रविष्ट होते. त्या नद्यांना गंगेचे महत्त्व प्राप्त झाल्यामुळे त्याच्या काठावर गंगा स्नानाचे सर्व विधी तीर्थश्राद्ध करता येतात. विशेषतः त्या नदीच्या काठावरील तीर्थक्षेत्रातील पुरोहित पूर्वंपार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे तीर्थाचार करून घेतात. पूर्वीच्या काळी प्रवासाच्या साधनांची फारशी उपलब्धी नव्हती. त्यावेळी गंगेपासून दूर असणाऱ्या लोकांना गंगा स्नान हे स्वप्नवत वाटे. त्यात आर्थिक, शारीरिक, मानसिक सामर्थ्य नसेल तर तेही स्वप्न पुरी राहील. अशा वेळी विविध राशीतील गुरुप्रवेशाने विविध नद्यांमध्ये होणाऱ्या गंगावतरणामध्ये त्यांची उत्कृष्ट पूर्ती होत असे. अशांसाठी शास्त्राने एक प्रकारे ही पर्वणीच उपलब्ध करून दिलेली आहे. तीर्थश्राद्ध करताना म्हणावयाचा श्लोक एतेषां एतासां च अमुक तीर्थ प्राप्ती निमित्तम तीर्थश्राद्धं सपिंडं सदैवं सद्य करिष्य. पुन्हा एकदा संकल्प सांगते. एतेषां एतासां च अमुक तीर्थ प्राप्ती निमित्तम तीर्थश्राद्धं सपिंडं सदैवं सद्य करिष्य असा संकल्प करावा. तीर्थविधीमधील श्राद्धात अर्ध्य, आव्हान, द्विजागुष्ट निवेशन, तृप्ती प्रश्न, विकीर विसर्जन, दिग्बंध हे श्राद्ध विधी वर्ज्य आहेत. काही करू नये. वरील महालय श्राद्धाप्रमाणे सर्व पितृदेवता घेऊन दुरीलोचन संज्ञक विश्वदेवांना आव्हान असते. त्यावेळी अग्नोकरण कृताकृत असून पिंडदान मात्र अवश्य करावे. तीर्थजलात पिंडाचे विसर्जन करावे. त्यावेळी पिंड अगदी लहान लहान असले तरी चालतात, कारण नदीत पिंड टाकल्यानंतर दूषित व्हायला नको. त्यामुळे पिंड छोटेच करावे. त्याप्रमाणे तीर्थश्राद्ध करताना समोरचे पदार्थ कुत्रे, कावळे इत्यादी प्राण्यांनी पाहिले तरी हरकत नसते. थोडक्यात तीर्थस्थानी गेल्यानंतर तेथील पुरोहितांची पात्रता, विधीमधील त्रुटी यांची फारशी चिकित्सा न करता केवळ श्रद्धेने श्राद्ध करावे. श्रद्धेस अग्रक्रम द्यावा असे शास्त्र सांगते. तीर्थावरील सर्व परिस्थिती, एकंदरीत वातावरण लक्षात घेऊन मगच ते संकेत तयार करून ठेवलेले होय. तीर्थक्षेत्रावर गेल्यावर वेळ थोडा, कार्य जास्त, भाविकांची गर्दी जास्त, म्हणून पुरोहित सांगतील त्याप्रमाणे तीर्थविधी करावे. काही ठिकाणी प्रारंभी तीर्थविधी करता तीर्थक्षेत्रात प्रवेश केल्यावर देवकार्य, पितृकर्म यापैकी कोणते प्रथम करावे याविषयी सामान्य निर्णय देखील तेथील क्षेत्रस्थ उपाध्यायांना विचारून घ्यावे. बद्री, केदार, मातृगया, पितृगया, पुष्कर तीर्थ इत्यादी ठिकाणी श्राद्ध केल्यावर तेथील पंडे लोक आपल्याला काय सांगताय, यापुढे तुम्हाला श्राद्ध करायची गरज नाही असे आवर्जून सांगताना तुम्हाला आढळतील. पण त्यावर शास्त्रज्ञ काय सांगतायत ते ऐकूया. बहुतेक तीर्थक्षेत्रावरील पंडे आपल्या यजमानाकडून श्राद्ध करून घेतल्यावर तीर्थक्षेत्राचे महत्त्व पटवून देतात व सांगतात की पुन्हा कोणती श्राद्ध करायची आवश्यकता नाही. वास्तविक यजमानांच्या लक्षात यायला हवे की तीर्थाचा गौरव करण्यासाठी तो अतिशक्तपणा हे अर्थवाद आहे. एखाद्या आवडत्या पक्वान्नाचे अतृप्त भोजन झाल्यावर त्या व्यक्तीच्या तोंडून सहजदार निघते की आता 4 दिवस मी मुळीच जेवणार नाही, एवढं पोट भरले. पण त्याचा अर्थ असा नाही शब्दशः की ते उद्गार शब्दशः घ्यायचे की नाही. त्याप्रमाणे तीर्थक्षेत्री गेलेल्या श्राद्धाविषयी पंडे लोकांनी जरी सांगितले तरी त्या ठिकाणी तीर्थ विराम द्यावा. उद्गार प्रत्यक्ष कृतीत आणायचे नसतात. श्राद्ध जसे पितरांच्या तृप्तीसाठी करणे आवश्यक, श्राद्धकर्त्यांचे पितृविषयक कर्तव्य म्हणून करणे तितकेच आवश्यक.
श्राद्ध विधीची तथाकथित कटकट टाळण्यासाठी गयेसारख्या ठिकाणी जाऊन श्राद्ध घालणे हा कर्तव्य पालनातील पलायनवाद होय. तेव्हा कर्तव्यच्युत व्यक्ती परलोकी परमदुर्दैवी ठरते. यास्तव कोणत्याही तीर्थावर किती मोठ्या पर्वकाळात श्राद्ध केले तरी त्यानंतर पूर्ण श्राद्धविराम होऊ देऊ नये. आपापल्या तिथीला आपल्या घरी आपल्या गोकुळात आपण श्राद्ध थोडक्यात असले तरी चालेल, पण पान ठेवावे. आपत्काली श्राद्धविधीसाठी विविध अनुकल्प शास्त्राने दिले, पण श्राद्ध विरामाचा कुठल्याही शास्त्रात उल्लेख नाही. म्हणूनच आपण कुठल्याही तीर्थक्षेत्रावर श्राद्ध जरी केले तरी घरी आवर्जून श्राद्ध तिथी करावी. पितरांना तृप्ती मिळते.